पत्रकार बांधवांचं आजच्या या अत्यंत महत्वपूर्ण पत्रकार परिषदेसाठी महाविकास आघाडी चे उमेदवार सन्माननीय महेशजी देशमुख यांच्या प्रचाराचा शुभारंभ पहिली बैठक लातूर जिल्ह्यातली आपले सर्वांचे नेते आदरणीय आमदार अमितजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत आजच्या या अत्यंत महत्वपूर्ण पत्रकार कागे साहेब पण अवघ्या ठिकाणी उपस्थित होते। या प्रसंगी बीडचे जिल्हाध्यक्ष राहुलजी सोनवणे, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस जितेंद्रजी बिहाडे, महापौर सन्मान्य जयश्रीताई सोनकांबळे, तसेच शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव जवळगेकर सर आणि सर्व जिल्हा परिषद महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदचे गटनेते, सर्व सदस्य, सर्व नगरपालिकेचे गटनेते, नगर अध्यक्ष, नगरसेवक या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही अत्यंत महत्वपूर्ण निवडणूक आहे, वरिष्ठ सभागृहाची निवडणूक आहे आणि काँग्रेस पक्षानं महेश देशमुख यांच्या रूपानं एक युवक चेहरा दोन वेगळा पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे आणि ही निवडणूक आपले नेते आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेला आपण सर्वजण आल्याबद्दल मी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला सुरुवातीला उमेदवार सन्माननीय महेशजी देशमुख हे संबोधित करतील। सर्वप्रथम आदरणीय महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतीस वंदन करतो आणि आज या ठिकाणी लातूर, धाराशिव आणि बीड जिल्हा या तीन जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उपस्थित पत्रकार परिषदेसाठी उपस्थित महाराष्ट्राचे लाडके आदरणीय अमित देशमुख यांचा, तसेच आपले आदरणीय खासदार साहेब शिवाजीराव काळगे साहेब यांचे या ठिकाणी अभिवादन करतो आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि या ठिकाणी सर्व उपस्थित सदस्य आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपल्या देशाची जडणघडण ही तीन मुद्द्यावर होते, एक शेतकरी, दुसरा युवक आणि तिसरा देशाचं राजकारण। देशाच्या शेतकऱ्याची अवस्था काय आपल्याला माहिती आहे खरं तर, त्याच पद्धतीने देशाच्या युवकांची जी बेरोजगारी वाढलेली आहे, शैक्षणिक अवस्था बिकट झालेली आहे। या दोन विषय सोडलं परत तिसरा विषय राजकारणावर येतो। राजकारणाचा विषय आता ह्या सध्याच्या निवडणुकीपुरता जरी आपण बघितला, ज्या पद्धतीनं उमेदवार फोडण्याचा विषय असेल, जो घोडेबाजार करण्याचा विषय असेल, त्यामुळे अतिशय गलिच्छ लेवलला राजकारण या सत्ताधारी पक्षाने नेऊन ठेवलेलं आहे। याच्या विरोधात कुठेतरी काँग्रेस पक्षाची भूमिका आपल्या आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या रूपाने इथं आपल्याला एक युवक, मला शेतकरी कुटुंबातल्या युवकाला संधी देऊन एक नवीन पायंडा पाडण्याचा पद्धत या ठिकाणी त्यांनी केली आहे। त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। यानंतर मी विनंती करतो बीड जिल्हाध्यक्ष सन्माननीय राहुलजी सोनवणे यांना, त्यांनी पत्रकारांशी संवाद। बीड, लातूर, धाराशिवच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले मराठवाड्याचे लाडके नेते आणि आमचे नेते
आदरणीय माजी मंत्री अमित भैया देशमुख साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या जिल्ह्याचे खासदार आदरणीय डॉक्टर काळगे साहेब, अमित भैयांनी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला उमेदवारी दिली असे आमचे महेशजी देशमुख साहेब, महापौरताई, उस्मानाबादचे अध्यक्ष, लातूरचे अध्यक्ष, सर्व उपस्थित बंधू आणि पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपण बघितलंय इथून मागच्या निवडणुकीमध्ये देशमुख परिवाराचा या मतदारसंघावर प्रचंड प्रभाव राहिलाय. आपले सर्वांचे दैवत आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांनी या मतदारसंघामधून 2 वेळेस प्रतिनिधित्व केलंय आणि अमित भैयाला या मतदारसंघाचा प्रत्येक काचकळगा माहित आहे. आणि देशमुख परिवार ज्यांच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आणि आता ही सोनं होण्याची वेळ आमच्या महेश दादाची आहे. या देशाचं राजकारण आता सांगितल्याप्रमाणे तरुणाच्या हातामध्ये आलेलं आहे आणि अमित भैयासारख्या उज्ज्वल नेतृत्वाने महेश दादाला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचा अगोदर तरुण आमचे निंबाळकर अध्यक्ष असतील, आम्ही असतील, आमचे दादा असतील, सर्व तरुण अध्यक्षांची फळी आता अमित भैयाच्या नेतृत्वाखाली काम करते आणि त्याचाच एक भाग म्हणून यांना दिलंय. आम्ही सर्वजण मिळून आमच्या बीड जिल्ह्यामध्ये 281 मतं आहेत. आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या झालेल्या नाहीत, परंतु आम्ही प्रत्येक लोकांशी संपर्क करून सगळं सिस्टमॅटिक फिल्डिंग लावून महेश दादांना निवडून आणण्यासाठी आणि अमित भैयाचे हात बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आणि ज्या ज्या वेळी कुठली क्रांती करायची असेल तर ते तरुण क्रांती करतात, त्याचाच एक भाग या विधान परिषदेच्या निवडणुकीपासून सुरुवात होईल असा बीड जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर मी विनंती करतो धाराशिव जिल्हाध्यक्ष सन्माननीय उमेश राजे निंबाळकर यांना त्यांनी मनोगत व्यक्त करावं. मराठवाड्याचं आमचं काँग्रेस पक्षाचं भूषण आदरणीय अमित भैयाजी देशमुख साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार काळगेजी साहेब, उमेदवार महेशजी देशमुख, बीडचे जिल्हाध्यक्ष राहुल भैयाजी सोनवणे, आमच्या महापौरताई, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येनं या लातूर शहर आणि जिल्ह्यातून आलेले आपली सर्व पत्रकार बांधव, काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि मित्रांनो, लातूर, बीड, धाराशिव ही विधान परिषदेची निवडणूक हे वरिष्ठ सभागृह आहे. पण या सभागृहासाठी एका युवकाला या ठिकाणी संधी मिळते. मला वाटतं इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं डायव्हर्शन आहे. आदरणीय राहुलजी गांधी असतील, प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील, अमितजी भैया देशमुख असतील, यांनी एका तरुण खोतकूर युवकाला, जे नुकतेच आता जिल्हा परिषदचे सदस्य झालेले आहेत, त्यांना याची उमेदवारी मिळते विधान परिषदेची, ही अतिशय आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. या सभागृहाच्या बाबतीत बोलायचं झालं, या निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिल्हा परिषदचे मेंबर, नगर परिषद, नगर पंचायतचे मेंबर निवडून आले, त्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांनाही अडचणी असतात, समस्या असतात, त्यांचंही काही काम आहे. आणि त्याच्यासोबत या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी असतील किंवा जे शोषित असतील, त्यांच्या समस्या मांडण्याचं एक मोठं व्यासपीठ आहे. आणि मला वाटतं की आमच्या धाराशिव जिल्ह्याचं सांगायचं झालं तर आमचे पालनकर्तेच अमित भैया आहेत सुरुवातीपासून. पूर्वी विलासराव साहेब होते, साहेबांना प्रेम करणारा आमचा जिल्हा. आज अमित भैया तेवढ्याच ताकदीनं आमचे लोक प्रेम करतात आणि त्यांचं आमच्याकडे लक्ष आहे. आणि त्यांच्या आशीर्वादानंच आज महेशजी देशमुख या महत्वाच्या या आखाड्यात उतरले आहेत. मला वाटतं नक्कीच यश येईल आणि आम्ही ही निवडणूक जिंकू, एवढंच या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब. सगळ्यांना नमस्कार. आज या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, उमेदवार महेशजी देशमुख, उपस्थित असलेले इतर सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, सगळे पत्रकार बंधू आणि सर्व उपस्थित नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, सभापती, सर्व मतदार बंधू भगिनी,
काँग्रेस पक्षाच्या वतीनं जसं आत्ता सांगण्यात आलं तसं एका तरुण होतकरू उमेदवाराला संधी देण्याचं काम आदरणीय राहुल गांधीजीच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय अमित भैयांच्या नेतृत्वाखाली इथं मराठवाड्यामध्ये देण्यात आलेलं आहे. धाराशिव, लातूर आणि बीड हा जो विधान परिषदेचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते आपल्या सगळ्यासमोर निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आज आपण इथं लातूर जिल्ह्यामध्ये करत आहोत. त्यांच्या रूपामध्ये एक तरुण शेतकरी कार्यकर्ता उमेदवाराच्या रूपात उभा आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका होत आहेत त्याची झलक आपण ह्या मागच्या 2-4 दिवसामध्ये बघितलेली आहे. प्रचंड प्रमाणात अतिरेकी पैशाचा वापर करून 6 ठिकाणी महायुतीने बिनविरोध निवडणुका काढण्यासाठी धडपड केलेली आपण बघितली. पण मला विश्वास आहे की आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं या मतदारसंघामध्ये विधान परिषदेची जागा ही महाविकास आघाडी नक्की जिंकेल. त्यासाठी आम्ही सर्वजण आमची सगळी ताकद पणाला लावून महेश देशमुख साहेबांना निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही खंबीरपणे या निवडणुकीला समोर जात आहोत आणि या निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून आज इथं उपस्थित असलेले, पहिल्यांदा लातूरमध्ये आलेले आमचे स्नेही महेश देशमुख यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणूक 2026 महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री महेश देशमुख यांच्या प्रचारार्थ आज ही लातूर येथे होत असलेली पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सारेच काँग्रेसचे मान्यवर आणि लातूर शहर आणि जिल्ह्यातून उपस्थित असलेले पत्रकार बंधू भगिनी, लातूर जिल्ह्यातले महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे आमचे सारेच पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, मित्र, महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका सर्वत्र होत आहेत आणि आपल्याकडेही धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक ही होऊ घातलेली आहे. आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा आपला परिचय व्हावा या हेतूनं ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. सन्माननीय खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी ज्याचा पुसटसा उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये निवडणुकाच होऊ नयेत अशी साधारणतः
सत्ताधाऱ्यांची कल्पना आहे. आणि जेव्हा निवडणुका घोषित झाल्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असं देखील वक्तव्य केलं. आणि आपण पाहिलं असेल की उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत काही जागा बिनविरोध निघाले. आणि आम्ही माध्यमांवर बऱ्याच दिवसापासून पाहतोय की पडद्यामागच्या राजकारणामध्ये काय काय घडतंय याचे संकेत हे महाराष्ट्राला तर मिळालेच, पण भारताला देखील मिळाले. खरं म्हणजे महेश देशमुखांचं मला कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. ते असं म्हणतायत प्रयत्न भरपूर झाले, पण त्यांनी उमेदवारीचा अर्ज मागे घेतला नाही याबद्दल त्यांचं खरंच मनापासून मला कौतुक करावं असं वाटतं. कारण आपल्याला कल्पना आहे की अलीकडं महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये लढणं हे किती जिकिरीचं झालेलं आहे. महेश देशमुख थोडक्यात बोलले, खरं म्हणजे आपल्यापैकी किती जणांचा त्यांचा परिचय मला माहिती नाही, पण कवठा हे गाव, उमरगा तालुका, धाराशिव जिल्हा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यांनी गेल्या ज्या होऊन गेल्या ते लढले. आणि महाराष्ट्रामध्ये एखाद्या जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसच्या तिकिटावर महाराष्ट्रात सर्वाधिक मतानं निवडून येण्याचा बहुमान हा महेश देशमुखांचा आहे. म्हणजे एवढ्या मतांनी 5,500 मतांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते जिंकले. मला असं वाटतं की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी राज्य पातळीवर, देश पातळीवर ते पक्षाचं काम करतायत, ते कार्यरत आहेत. आणि पक्षानं त्यांना ही संधी दिली. आज या निवडणुकीमध्ये नेमका काय मुद्दा आहे असं तो तुम्ही जर विचारलं तर मलाही सांगता येणार नाही. पण लोकशाही सक्षम करायची असेल, लोकसेवा जर आपल्या हातून घडवायची असेल तर मला असं वाटतं की विधान परिषद हे एक उत्तम माध्यम आहे. धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडणं हे महेश देशमुखांच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये होईल हा आम्हाला विश्वास आहे. खरं म्हणजे सामान्य मतदार याच्यामध्ये मतदान करणार नाही. सामान्य मतदारांनी मतदान करून ज्यांना निवडून दिलं ते निवडून आलेले स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी ते मतदान करणार आहेत. आणि म्हणून उमेदवार यांच्यामध्ये निवड करत असताना मतदार हे सगळं पाहतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख हे सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणारे, युवकांचं प्रतिनिधित्व करणारे असे हे उमेदवार आहेत.
आणि साधारणतः मला असं वाटतं की त्यांच्याशी सहज संपर्क होऊ शकेल, ते सहज उपलब्ध होऊ शकतील, यांच्याकडे कोणाला जाण्याची तसदी असणार नाही, किंबहुना हेच मतदारांपर्यंत जातील. त्यांचा जो कार्यकाळ निश्चित केलेला आहे, आणि एकंदरीत मला असं वाटतं की अलीकडं मतदारांचा सुद्धा जो वयोगट आहे, म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे निवडून आलेले आहेत ते सगळे तरुण आहेत. म्हणजे तो जरी वयोगट आपण विचारात घेतला तर त्याच वयोगटाचे हे उमेदवार आहेत, आणि म्हणून हा उमेदवार आपल्यातला आहे आणि आहेच ना, कारण जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत ते. असेच महानगरपालिकेचे, नगरपालिकेचे, जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे सदस्यच याच्यामध्ये मतदान करणार आहेत. आणि मला असं वाटतं की अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी महेश देशमुखांच्या रूपानं योग्य उमेदवार या निवडणुकीमध्ये दिलेला आहे. मेरिट त्यांच्याकडे आहे, म्हणजे गुणवत्ता आपण ज्याला म्हणू, हे निश्चितच आमच्या उमेदवारामध्ये आहे. आणि हीच या निवडणुकीमध्ये महत्वाची बाब ठरेल असा माझा विश्वास आहे. 15 दिवस आहेत मतदानाला, आणि उमेदवारांनी या अगोदरच अनेक मतदारांच्या भेटी घेतलेल्या आहेत. उत्तम प्रतिसाद मतदार त्यांना देत आहेत अशी आमची माहिती आहे. आणि ह्या अल्प अवधीमध्ये त्यांना या भेटीगाठी घेणं, प्रचार करणं हे सारंच करायचं आहे. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या माध्यमांद्वारे महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा परिचय, किंबहुना यांची भूमिका, यांची बाजू ही आपल्या माध्यमांतून मतदारांपर्यंत, जनतेपर्यंत आपण पोचवावी अशी एक विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो. कारण मतदार जरी ठराविक असला तरी साधारणतः जनमताचा कौल यावर प्रभाव आपल्या माध्यमांमुळे पडू शकतो याचा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून योग्य प्रसिद्धी आणि ठळक भूमिका आपल्या चॅनल, वर्तमानपत्र यातून आपण मांडाल अशी एक अपेक्षा या निमित्तानं मी करू इच्छितो. मी महेश देशमुखांना माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. ते जिद्दीनं या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर ते अधिक वेगानं कार्यरत होतील याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आणि या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतिहास रचण्याची संधी
महेश देशमुखांकडे आहे. त्यामुळं निश्चित ते इतिहास रचतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपले काही प्रश्न असतील तर त्यासाठी आपण पत्रकार परिषद खुली करू. आपला प्रश्न ज्याच्यासाठी असेल त्याचं नाव आपण जर पुकारलं तर मग ते प्रश्नाचं उत्तर देतील. म्हणजे अजून विचारांमध्ये परिवर्तन झालं नाही. याच्यामध्ये सुरुवात झाली आहे, त्यामुळं शेवटही गोड होईल अशी अपेक्षा आहे. संपर्क झाला होता पण त्यांचा संपर्क माझ्यापर्यंत त्याच्या अगोदरच तुटला. हो. महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक आहे ही आणि वरिष्ठ सभागृह आहे. बुद्धिवंत तिचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळं अशा सगळ्या म्हणजे विचाराला त्याच्या पुढे जाऊन मतदान होईल असं वाटतं मला. संपर्क तुटला. नाही तर लातूर शहरामध्ये तरी आम्ही बरोबर आहोत. आणि म्हणजे माझी अशी माहिती आहे की वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी आणि काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी अनेक स्तरावर एकत्र लढण्याचा निर्णय अगोदर केलाय आणि सातत्यानं ती चर्चा सुरू आहे. त्यामुळं याही निवडणुकांमध्ये ते आमच्या बरोबर आहेत आणि पुढेही ज्या निवडणुका येतील त्यांना बरोबर ठेवण्याचा मानस हा काँग्रेसचा आहे. उमेदवाराचे विकास सर्वप्रथम मी थोडा परिचय द्यायचा राहून गेला माझ्याकडून, त्याच्यावरून तुम्हाला समजेल विकास कामाचं. मी विद्यार्थी काँग्रेस पासून लातूरमधूनच सुरुवात झालेली आहे माझी. मी देश केंद्रामध्ये शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर युवक काँग्रेसमध्ये मी बरेच वर्ष काम करतोय. मला वाटतं तेलंगणामध्ये सहप्रभारी म्हणून काम केलंय, कर्नाटकमध्ये सहप्रभारी म्हणून काम केलंय, परत आता ओडिसामध्ये मागच्या वर्षभरापासून मी तिथं मुख्य प्रभारी म्हणून काम बघतोय. मी तिथं मागच्या 5-6 महिन्यापासून मी सेजीमलीचा जो आदिवासी विषय आहे त्या आदिवासी आंदोलनाचं मी नेतृत्व करत आहे. बेरोजगारांचे विषय असतील त्यांच्यासाठी मी दिल्लीमध्ये बरेच वेळेस माझ्यावर आतापर्यंत 47 केसेस झालेले आहेत माझ्यावरती. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्यावरती उतरून मी आवाज उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळात आपल्या भागातील शेतकऱ्यासाठी असतील आणि युवकांसाठी प्रश्न असतील काही, त्यांच्यासाठी 100% मी माझं योगदान या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. सत्ताधारी लोक विरोध काढण्याचा का अंदाज धरतात काँग्रेसला ठीक आहेत का? आता हे तर आपणच त्यांना विचारलं पाहिजे, त्याच्यावर मी मत कसं व्यक्त करू. पण हम करे सो कायदा अशी साधारणतः जेव्हा भावना सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये येते तेव्हा अशी वक्तव्य होतात. शेवटी निवडणूक हे तर लोकशाहीचा आत्मा आहे
आणि समजा जर निवडणूकच तुम्हाला नको असेल तर मग लोकशाही जिवंत कशी राहील? सत्ताधाऱ्यांकडून गोळीबाजार तेजी झाल्यामुळेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना माघार घेण्याची आवश्यकता वाटते. सत्ताधाऱ्यांकडून गोळीबाजार तेजीत झाल्यामुळेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना माघार घ्यायची आवश्यकता वाटते. नाही, आता त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत. म्हणजे घोडेबाजार आता आहेच, पण नेमकं कुठलं तंत्र ते उपयोगात आणताय ह्याच्यावर टिप्पणी करणं सोपं नाही. मला असं वाटतं तुम्हाला त्याची कल्पना आहेच. त्यामुळं कुठल्या उमेदवारासंदर्भामध्ये कोणतं तंत्र ते उपयोगात आणतील हे सांगणं कठीण आहे. थँक्यू.